विवाह सोहळा आपण पाहतो आणि या विवाह सोहळ्याचे साक्षीदार आपण सर्वजण होत आहात। अर्थात विवाह हिमालय नगरीमध्ये झाला होता। हिमालय राज्यातून आलेल्या सर्वांचं स्वागत केलं होतं आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना सगळ्या प्रतिनिधी असणारे रुग्णाची सेवा करणारे डॉक्टर अरविंदजी बाळासाहेब साहेब शेळके साहेब हे सगळे त्यांचा मित्र परिवार हे सुद्धा आज या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। गावचे सर्व प्रतिष्ठित गावचे सरपंच चेअरमन संस्थापक अध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी या सगळे आज या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। शिवकथा परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आमच्या शिवकथा परिवाराच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे। हिमालय राजाने सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। जर जागा कमी पडली असेल तर जिथे जागा आहे तिथे उभारून घ्या। अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी विवाह सोहळ्यास सुरुवात होईल। जो हिमालय नगरी मधला विवाह सोहळा आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करूया। सगळ्यांकडे अक्षता पोहोचवत असेल या ठिकाणी आयराचा कार्यक्रम होणार आहे। आयराचा कार्यक्रम झाल्यानंतर लांबीच्या ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मित्र मंडळींचं आम्ही दरेगाव वासियांतर्फे हार्दिक 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 स्वागत करतो। लग्नवेळेला आम्ही सभी आलेली आहे। सर्वांना उत्सुकता आहे माझ्या पार्वतीच्या विवाहाची। या ठिकाणी काही क्षणामध्ये विवाह सोहळा संपन्न होणार आहे। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुंदर प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहुण्यांना विनंती आहे आपण शिव पार्वती यांच्या लग्नाचा महाप्रसाद घेतल्याशिवाय काहीतरी ही एक कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे रामाच्या वतीनं। मारुतीराव मंगळाष्टिका या ठिकाणी सर्वांना आशीर्वाद मिळालेला आहे। महादेवाचे मामा व पार्वतीच्या मामाला विनंती आपण पाठीमागे थांबायचे आहे। या ठिकाणी मनोहर कीर्तन सोहळा लाईव्ह आज 6 दिवस झाला चालू आहे।